तरी संक्षेप कथा जी आपली आहे आजची ती आपण ह्या चंद्रभागेच्या किनाऱ्याची कथा करणार. या साईडचा हा जो किनारा आहे चंद्रभागेचा हा अतिशय पवित्र किनारा आहे आणि त्या पवित्र किनाऱ्यामध्ये आपलं इस्कॉनचं मंदिर यायच्या आधी खूप लीला घडलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल ह्या किनाऱ्यावरती वल्लभाचार्य आले होते आपल्या शिष्यांना घेऊन, पुष्टी मार्गाचे आचार्य. आणि ते जेव्हा आले होते तेव्हा अनेक दिवस ते ध्यानात मग्न राहिले आणि त्या किनाऱ्यावर गेले नाही दर्शन करण्याकरता. तर शिष्य लोक थोडे व्याकुळ झाले की महाराज दर्शन कधी करायचं. मग ते म्हणाले ठीक आहे, जा रे बोटीची व्यवस्था कर, आपण जाऊ आज. म्हणून शिष्य लोक या किनाऱ्यावरती आले. तर त्या किनाऱ्यावरनं एक भव्य दिव्य पुरुष, एकदम म्हणजे कदाचित 50-60 फूट उंच असेल, मुकुट घातलेला, सुंदर वस्त्र घातलेला, हातात एक मोठा दंड घेऊन नदीच्या पाण्यावरून चालून येत आहे तिकडून या साईडला. आणि तो चालून आला सुद्धा मनुष्य या साईडला. आणि ते सगळे भगळे एकदम भक्त एकदम चकित झाले आणि धावत धावत गेले. महाराज महाराज महाराज, नदीच्या त्या किनाऱ्यावरून एक भव्य दिव्य मनुष्य पाण्यावरून चालत इकडे आलेला आहे. तर लगेच वल्लभाचार्यांना कळलं की स्वतः विठोबा आपलं मंदिर सोडून वल्लभाचार्यांना भेटण्याकरता या किनाऱ्यावरती आले. मग त्यांना पाहायला वल्लभाचार्य धावत धावत बाहेर आले आणि त्यांनी भगवंतांना दंडवत प्रणाम केला. त्यांनी भगवंताला ओळखलं, सर्वांना पण परिचय करून दिला की ज्यांचं दर्शन करण्याकरता तुम्ही व्याकुळ झाला होतात ते तुमच्या दर्शनाकरता इथे आले. अशा पद्धतीने वल्लभाचार्य आणि भगवंत विठ्ठल यांचा इथे संवाद झाला. आणि त्या संवादामध्ये भगवंतांनी, वल्लभाचार्य त्यावेळी ब्रह्मचारी होते, म्हणजे गृहस्थ नव्हते, त्यांना आदेश दिला की मला असं दिसतंय भविष्यामध्ये की तुम्हाला विवाह करून जर तुम्ही प्रचार कराल तर तुम्हाला खूप लाभ होईल, म्हणून तुम्ही विवाह करा. तर या ठिकाणी भगवंत विठोबांनी वल्लभाचार्यांना आदेश दिला आणि वल्लभाचार्यांनी त्याप्रमाणे लग्न केलं. मग त्यांना 2 सुपुत्र झाले, विठ्ठलनाथ आणि गोकुलनाथ. आणि ते फार मोठे, जितके महान आचार्य वल्लभाचार्य होते तितकेच मोठे आचार्य ते झाले. आणि जे अजूनही ते जे श्रीनाथजी प्रकट झाले त्यांची सेवा रघुनाथदास गोस्वामींच्या कृपेने वल्लभाचार्यांना प्राप्त झाली. आणि त्यांनी मग त्यांची सेवा केली आणि श्रीनाथजींचे जे 8 सखा होते ते प्रकट झाले. ते सूरदास, चित्तस्वामी, गोविंदस्वामी, परमानंददास, ते सर्व 8 लोक या दोघांचे शिष्य होते, गोकुलनाथ विठ्ठलनाथाचे. तर त्यांचा आश्रम इथे बाजूलाच आहे. मग इथे निंबार्काचार्य आले. इथे आणखीन एक आश्रम आहे, त्या ठिकाणी मध्वाचार्य आपल्या 2 शिष्यांना घेऊन आले होते. जेव्हा ते दुसऱ्यांदा उडपीवरून हिमालयात बद्रिकाश्रम या ठिकाणी जाण्याकरता निघाले होते, दुसऱ्या वेळी जेव्हा आले तेव्हा ते इथे चतुर्मासात राहिले होते मध्वाचार्य. आणि इकडून ते हिमालयात गेले होते. तर त्यांचाही इथे आश्रम आहे. म्हणजे उडपीचा जो मठ आहे त्याचा पण इथे मठ आहे, निंबार्काचार्याचा मठ आहे, पुष्टीमार्गे मठ आहे, आता गौडीय मठ पण इथे आहे. म्हणजे इस्कॉनसुद्धा इथे स्थापन झालेलं आहे. तशी ही चंद्रभागेची, ह्या किनाऱ्याची महिमा आहे. आणि चंद्रभागेचा जन्म जे म्हणजे अवतरण जे आहे तेवढं सुंदर कथा आहे त्याची की त्रिपुरा नावाचा एक असुर होता. तो असा विचित्र होता की आकाशात 3 महाल, त्याच्यामध्ये कोण नाही, पण त्या 3 महालांच्या रूपात तो राक्षस होता. आणि तिकडून बाण निघायचे खिडकीतनं, दरवाज्यातनं, आणि कोणाला कळायचं नाही कोण सोडत आहे, कुठं येत आहे, कुठं जाणार. अशा पद्धतीने महाल म्हणजे त्रिपूर, पूर आणि शहर अशा रूपामध्ये त्या राक्षसाने, विठ्ठला पांडुरंगा, विठ्ठला पांडुरंगा, विठ्ठला पांडुरंगा. धन्यवाद महाराज प्रभूजी. तर त्या त्रिपुरासुराच्या आतंकाने सगळे देवता आणि
पृथ्वीचे वासी सगळे त्रस्त झाले होते. मग त्यांनी भगवंताला साकडं घातलं. भगवंतांनी शंकराला आवाहन केलं आणि शंकराला सांगितलं की तुम्ही यांचा वध करा. तर असं वर्णन आलं शास्त्रामध्ये की शंकर भगवंत इथे आले आणि त्यांनी एक पाय नंदीवर ठेवला आणि एक पाय जमिनीवर ठेवला आणि या त्रिपुरासुराशी भयंकर युद्ध केलं. अदृश्य राक्षसाशी बहुत भयंकर युद्ध केलं आणि ते युद्ध करताना त्यांना दिव्य स्वेद आणि आपल्या भाषेमध्ये घाम निर्माण झाला. आपण घाम म्हटलं की आपल्याला थोडं असं कसं तरी वाईट वाटतं, म्हणजे घाण वाटतं त्याला. पण जेव्हा शंकर किंवा विष्णू किंवा कृष्ण किंवा गोपी राधाराणी यांना घाम येतो त्याला स्वेद म्हणतात, दिव्य स्वेद जल म्हणतात. तर त्या दिव्य स्वेद जलामुळे जे प्रकट झालं शंकराच्या शरीरातून, त्यातून ह्या नदीचा जन्म झाला. आणि हे युद्ध जे आहे तिकडे भीमाशंकर नावाचा पर्वत आहे, पुढे आहे, पुण्याजवळ आहे भीमाशंकर पर्वत. त्या ठिकाणी युद्ध झालं आणि ते भीमाशंकर पर्वतावरून ही नदी शंकराचं दिव्य स्वेद जल एकत्र होऊन प्रवाहित झाली. त्याचं नाव पडलं भीमा नदी. त्यामुळे चंद्रभागाचं नाव जे मूळ आहे ते भीमा नदी आहे. आणि भीमा नदी जेव्हा पंढरपूर क्षेत्रामध्ये प्रवेश करती झाली तेव्हा ती दक्षिण दिशेला वळली. जेव्हा कुठची नदी दक्षिण दिशेला वळते तर ते अतिशय शक्तिशाली आणि अतिशय पवित्र बनते. सर्व नद्या पवित्र असतात पण दक्षिणाभिमुख दक्षिणावर्ती नद्या असतात ना, त्या अतिशय शक्तिशाली. तिकडे जर कोणी श्राद्ध केलं किंवा काहीही दिव्य कर्म केलं किंवा भक्ती कार्य केलं त्याला प्रचंड लाभ होतो. नाशिकमध्ये गोदावरी पण रामकुंड या ठिकाणी दक्षिणावर्ती झालेली आहे. म्हणून प्रभू रामचंद्रांनी आपल्या वडिलांचं श्राद्ध तिकडे केलं आहे रामकुंडावरती. म्हणून आजही तिकडे लोक श्राद्ध करतात, अस्थि विसर्जन करतात. तिकडे अग्निकुंड पण आहे. तिकडे असं म्हणतात की 3.5 तासामध्ये ची हाडं विरघळून त्याचं पाणी होतं. असं अग्निकुंड आहे तिथे त्या नदीच्या मध्ये. तर असंच ही नदी पंढरपूर क्षेत्रामध्ये, म्हणजे आपण काल बोललो होतो ना दिंडीराव वनामध्ये लोहदंड तीर्थामध्ये जेव्हा प्रवेश करते तेव्हा ती दक्षिणावर्ती होते. आता बघा तुम्ही अशी वळते दक्षिण दिशेला, म्हणून त्याचं नाव पडलं आहे चंद्रभागा. चंद्राकार धारण करून ती जेव्हा वळली ह्या ठिकाणी म्हणून त्याचं नाव पडलं चंद्रभागा. ठीक आहे. तर ती चंद्रभागा नदी जेव्हा इथे येत होती, म्हणजे भीमा नदी इथे येत होती चंद्रभागा बनून, तर ती भयंकर वेगाने भयंकर ध्वनी करत येत होती. आपल्या लहरींचा आवाज असा. तर त्या लहरींच्या आवाजामुळे लोकांमध्ये भय निर्माण झालं आणि लोक त्राही त्राही करत ह्या क्षेत्रपाल जे आहेत ना पंढरपूरचे कोण आहेत काळ भैरव, त्यांच्याकडे साकडं घातलं की आम्हाला खूप भीती वाटते, नदी भयंकर ध्वनी करून येत आहे, काहीतरी करा तुम्ही. तर काळ भैरव हातात मोठा सोटा घेऊन जो आहे नदीच्या कडे यायला लागला. तर ते पाहून जे आहे ती नदी भयभीत झाली आणि नदीने या क्षेत्राचे स्वामी पांडुरंग यांची स्तुती केली. तर पांडुरंगाने सांगितलं तू निशब्द होऊन जा, म्हणजे शांत हो, ध्वनी करणं बंद कर. तेव्हापासून चंद्रभागा शांत आहे. बघा, आवाज म्हणून नाही, ना किनाऱ्याला आवाज आहे, ना इथे आवाज आहे, ना मध्ये आवाज आहे, कुठे आवाजच नाही. बघा आवाज येतो का? फक्त हवा येते. म्हणून त्या पांडुरंगांच्या इच्छेप्रमाणे ती नदी निशब्द आहे आजही. तशी चंद्रभागा असं म्हटलं आहे की ह्या जगामध्ये आपण काही पापं करतो तर ती पापं आपण इथे आलं की ती नाश होतात. जगन्नाथपुरी, पंढरपूर, वृंदावन अशी जे पवित्र स्थान आहे तिकडे गेल्यानंतर बाहेरची पापं नष्ट होतात. पण काही पापं अशी असतात जी आपण धामात जाऊन करतो दुर्दैवाने. त्याला वज्रलेप म्हणतात, वज्रलेप. तर हे वज्रलेप पाप जे आहे जे आपण धामामध्ये केलेलं आहे ते चंद्रभागेत स्नान केल्याने नष्ट होतं. अशी याची महिमा आहे. म्हणून आपल्याला रोज तर चंद्रभागाला येणं शक्य नाही आणि आल्यावर पण सगळ्यांना स्नान करायला मिळेल आपल्या कॅम्पमध्ये, ते पण कठीणच आहे. तर रोज चंद्रभागेचं स्नान कसं करावं
रोज सकाळी आंघोळ करताना आपल्या बादलीमध्ये तांब्या बुडवावा, तांब्या भरावा आणि चंद्रभागा चंद्रभागा असं म्हणत अंगावरती घालावं. तर सर्व नदींचं असं आपल्याला वरदान आहे. सर्व नद्या, गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, नर्मदा, सिंधू, कावेरी, चंद्रभागा, शरयू, भागीरथी, गंगा, अलकनंदा, ताम्रपर्णी, तुम्ही नावं घेत जा. जितक्या नद्या, अनंत नद्या ज्या जगामध्ये आहेत, त्या सर्व नद्या जेव्हा भावुक भक्त जो आहे तो त्यांचं नाव पुकारत पुकारत तेव्हा एखादा लोटा आपल्या बाटलीमधून अंगावर टाकतो, तेव्हा ती नदी त्यात प्रकट होते. मी आता गेली कित्येक वर्ष या 9 नद्यांचं नाव घेऊन रोज आंघोळ करतो. जगाच्या पाठीवर कुठे गेलं ते रोज आंघोळ करतो. आणि प्रत्यक्षामध्ये मी जे पाहिलं नदीला ते दर्शन आठवून नाव घेऊन करतो. म्हणजे जेव्हा चंद्रभागा म्हणतो तेव्हा मला इथली आठवण होते, तेव्हा जमुना म्हणतो तेव्हा मला वृंदावनची आठवण, तेव्हा जमुनोत्रीची आठवण होते. असं करून मी कधी कधी मग भागीरथी, गंगा, अलकनंदा सगळ्यांची नावं जितकी आठवेल तेवढी नावं घेतो. कधी कधी राधाकुंड, श्यामकुंड, विमल कुंड, महोदधी, रोहिणी कुंड, श्वेतगंगा, नंदन सरोवर, मार्कंडेय सरोवर, इंद्रधनु सरोवर, सगळे पंचतीर्थ, जगन्नाथपुरीचे सगळ्यांची नावं घेतो. तसं आपणही आता तो अभ्यास सुरू करा. दुसरी कथा आहे, सप्तऋषीमध्ये एक महान ऋषी आहेत, गौतम ऋषी. ते जेव्हा छोटेसे म्हणजे लहान अवस्थेमध्ये होते तेव्हा ब्रह्मानी एका देवीला निर्माण केलं. त्याचं नाव काय? गौतमांच्या पत्नीचं नाव काय? अहिल्या. तर अहिल्याला ब्रह्मदेवाने सांगतात की 1 दिवस पूर्ण खर्च करून बनवली, एकदम सौंदर्यवती, गुणवती, सद्गुण संपन्न अशी बनवली. आणि ती जेव्हा प्रकट झाली तेव्हा त्यांनी सांगितलं की सगळे देवता आकर्षित झाले. सगळे देवता विवाह करता त्यांना विचारू लागले. तर ब्रह्माने म्हटलं की जो कोणी पृथ्वीची प्रदक्षिणा करून सर्वात पहिला पोचेल, पृथ्वी मॅरेथॉन, या जो भाग घेऊन जो पहिला येईल त्याचं लग्न हिच्याबरोबर होईल. तर तात्काळ देव निघाले मॅरेथॉनला. सगळे धावत आहेत पृथ्वीच्या भोवती की त्यांना अहिल्या पत्नी म्हणून हवी आहे. उशिरा आले गौतम ऋषी. त्यांनी एका गाईला प्रदक्षिणा केली आणि ते ब्रह्माकडे गेले आणि म्हणाले की माझी झाली प्रदक्षिणा. पण कशी काय झाली? म्हटलं मी गाईला प्रदक्षिणा केली तर केवळ पृथ्वी नव्हे तर सर्व जितकी तीर्थ आहेत त्याची प्रदक्षिणा मी केली, कारण गाईमध्ये सर्व तीर्थ उपस्थित आहेत. तर ब्रह्मा खूप प्रसन्न झाले. त्यांनी तात्काळ विवाह लावून दिला, कारण ब्रह्माची पुत्री होती ना ती अहिल्या. त्याचा संसार पण सुरू झाला. त्याच्यानंतर खूप वेळाने देवता धावत धावत आले, मी आलो, माझी पूर्ण झाली. तुमची पूर्ण झाली असेल पण त्यांचा गृहस्थाश्रम आधीच सुरू झाला आहे फार पूर्वी. त्यांनी वाद घातला. मग तेव्हा भगवंत ब्रह्माने गायीची महिमा गायली की कसं गायीच्या शरीरामध्ये सर्व तीर्थ विराजमान आहेत. आणि या म्हणजे कथेच्या माध्यमातून त्यांनी हे पण आपल्याला सांगितलं सर्वांना, अशा देवतांना, की गौतम ऋषी कसे बुद्धिमान आहेत की त्यांना हे ज्ञान होतं म्हणून त्यांनी पृथ्वीची परिक्रमा करायचा श्रम न घेता गायीची परिक्रमा केली. आपणही गायीची परिक्रमा केली की आपल्याला सगळ्या विश्वातले जितके तीर्थ आहेत त्याचं परिक्रमा करायचं भाग्य प्राप्त होतं. तर काय झालं की ते गौतम जे आहेत ना, कसं असतं ना, हे देवता लोकांचं जीवन असतं ना ते खूप डिफिकल्ट असतं ॲक्च्युली. त्यांच्या मनामध्ये आपल्यापेक्षा हजारो पटीने वासना असते भोग घेण्याची. समजा आपल्याला असं वाटतं की मी 10 लाडू खावायचे असं वाटत असेल, त्यांच्या शरीरामध्ये हजारो लाडू खायची शक्ती पण असते आणि इच्छा पण असते. म्हणजे इच्छा पण हजारो पटीने असते आणि क्षमता पण हजारो पटीने असते. तर त्यांना वाईट वाटलं की अरे आपण एवढं धावलो पण उपयोग काय झाला. तो गौतम ऋषी घेऊन गेला अहिल्याला. तरीसुद्धा त्या इंद्राच्या मनामध्ये ती इच्छा जाई ना की ती मला हवी होती म्हणून एकदा इंद्र त्या वासनेने म्हणजे जर्जर होऊन गौतम ऋषीचं रूप घेऊन त्याच्या झोपडीमध्ये आला. त्यावेळी गौतम ऋषी आपल्या झोपडीच्या बाहेर जाऊन त्या पर्वतावरती, म्हणजे कुठे त्र्यंबकेश्वरच्या पर्वतावरती, ब्रह्मगिरीवरती तप करायला गेले होते. तर त्याचा गैरफायदा घेऊन गौतम ऋषी जणू काही तपस्या करून आजची पूजा करून परत आले, अशा पद्धतीने त्यांनी ते रूप घेऊन ते घरी आले इंद्र. आणि
त्यांना वाटलं माझे पती आले परत, आणि मग त्याने त्या अंतःपुरात जाऊन ती इच्छा प्रकट केली, आपण आता संबंध करू म्हणून. तर त्यावेळी जेव्हा त्यांनी प्रथम स्पर्श केला अहिल्याला, तेव्हा अहिल्याला कळून चुकलं होतं की हा माझा पती नाही, हा इंद्र आहे. पण त्या इंद्राच्या सौंदर्याने ती पण मोहित झाली होती, कारण इंद्र हे अतिशय सुंदर देवता आहे, देवराज इंद्र. तर ती पण ओळखून सुद्धा तो मोह टाळू शकली नाही, आणि इंद्राने कपट केलंच आहे. आणि थोड्या वेळाने गौतम ऋषी खरे परत आले. तर त्या अहिल्याला खूप म्हणजे वाईट वाटलं, त्या गोष्टीचं खूप दुःख झालं. तर गौतम ऋषीने शाप दिला इंद्राला की तू शिला होऊन पडशील, शिळा होऊन पडशील. आणि हिला पण शिळा व्हायचा शाप दिला, वीट व्हायचा शाप दिला. म्हणजे शिळा किंवा वीट काही म्हणा तुम्ही. तर इंद्र वीट होऊन पडले आणि आईला शिला होऊन पडली. म्हणजे दोघंही एकदम दुःखी झाले की आपण चूक केली. मग दोघांनी गौतम ऋषीला खूप विनंती केला की आम्हाला क्षमा करा, काहीतरी उशाप द्या, काहीतरी असं द्या की आम्ही वाचू या शापातून. तेव्हा इंद्राने सांगितलं, गौतम ऋषीने सांगितलं इंद्राला की 28व्या द्वापर युगामध्ये, वैवस्वत मनूच्या 28व्या द्वापर युगामध्ये जेव्हा कृष्ण येतील, तर या क्षेत्रामध्ये म्हणजे पंढरपूर क्षेत्रामध्ये ते विठोबा म्हणून येतील, तेव्हा ते तुझ्यावरती उभे राहतील, तेव्हा तुझा उद्धार होईल. ती जी वीट आहे पांडुरंगाने पुंडलिकाने फेकलेली, ती त्याच्या घरात पडलेली वीट होती. पण ते इंद्र इथे या दिंडीर वनाच्या वाळवंटामध्ये वीट होऊन कितीतरी लाखो वर्ष पडून होते. आणि ते नेमके भगवंताच्या इच्छेने आणि त्या ऋषींच्या वरदानामुळे ते याच्या घरी आले. म्हणजे येणं केनं प्रकारे ते वीट त्याच्या घरात, त्याचं घर तिकडे आलं किंवा काही कसं आहे म्हणा. आणि जेव्हा विठोबा आले तेव्हा त्याने वीट फेकली, आणि मग विठोबाने काही तास त्याच्यावरती आपले चरणकमल प्रदान केले, आणि अशा पद्धतीने इंद्र त्या शापातून मुक्त झाला. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की अहिल्याचं काय झालं. तर प्रभू रामचंद्रांनी वनवासामध्ये अहिल्याच्या त्या दगडावरती पाय ठेवला, आणि दगडातून अहिल्या प्रकट झाली, आणि त्याचवेळी भगवंताच्या इच्छेने कृपा प्राप्त होऊन ती साकेत धाम, अयोध्या धाममध्ये मुक्त झाली. ती त्याची आणखी कथा अशी आहे की जेव्हा इंद्राने अपराध केला, ही दुसरी कथा आहे, म्हणजे ही पण कथा खरी आहे. दुसरी पण कथा आहे की गौतमाकडे त्यांनी जेव्हा हा अपराध केला तेव्हा म्हटलं की तू चंद्रभागेच्या किनारी येऊन तप कर. तुझ्या शरीराला ज्या 2 डोळ्यामुळे माझी बायको तुला आवडली ना, तुझ्या शरीरामध्ये हजारो छिद्र अशी होतील, म्हणजे हजारो डोळे निर्माण होतील. आता मी बसलो आहे ना, समजा इथे डोळे असेल तर काय होईल, बसू पण शकणार नाही. डोळे इथे आहेत म्हणून मी बसलो आहे ना, डोळे सगळे इथे असेल तर कसं बसणार मी. अशी अवस्था करून टाकली की ज्या डोळ्यामुळे तुला मला बायकोला तू पाहिलंच माझ्या, ते तू डोळे तुझ्या अख्ख्या शरीरात निर्माण होतील. त्याला खूप दुःख झालं, खूप कष्ट पण झाले. त्याने त्यांना उशाप दिला की तू चंद्रभागेत जाऊन स्नान करशील तेव्हा तू या शापातून मुक्त होशील. तर मी इथे इंद्राने येऊन स्नान केलं आहे, मग ती हजारो छिद्र जी आहे ती त्याच्या शरीरातून, डोळ्याची छिद्र नष्ट झाली. कथा नंबर 3, सर्वांनी अतिशय ध्यानपूर्वक ऐका. तशी एक कथा म्हणजे कशी कथा आहे नाही, एकदम अशी म्हणजे हिला देणेवाली कथा आहे. तर आपण ऐकतो ना की 7 पातकांमध्ये एक पातक आहे गुरुपत्नी भोग. ते आपण विचारच करू शकत नाही. एक तर आपले गुरु विवाहित नाही आहेत, त्यामुळे आपल्याला तो गुरुभक्तीचा संबंध येत नाही. पण पूर्वीच्या काळी जितके काही गुरु होते, ऋषी मुनी, सगळे विवाहित होते. भारद्वाज मुनी, वशिष्ठ मुनी, तुम्ही नावं घ्या सगळ्यांची. एक नारद मुनी सोडले की सगळ्यांच्या पत्नी आहेत. व्यास मुनी पण, त्यांचे पण लग्न झालेले आहे. तर या सर्व देवतांचे गुरु कोण? बोला. बृहस्पती. आपण त्यांना गुरु म्हणतो, गुरुवार, बृहस्पतिवार, बृहस्पतवार. तर ते बृहस्पती सगळ्यांचे गुरु आहेत. त्यांना जी पत्नी होती ती अतिशय सुंदर होती, आणि सगळे देवता त्यांचे शिष्य होते. आणि त्या सगळ्यात सुंदर पण आहे आणखी एक देवता, ते म्हणजे चंद्र देवता. चंद्र खूप सुंदर आहे, चंद्राकडे खूप गुण आहेत. तर चंद्र बृहस्पती गुरुदेव यांची पत्नी तारा देवी तिच्याकडे आकृष्ट झाला, आणि चंद्रदेवतेकडे त्यांची पत्नी पण आकृष्ट झाली.
अशा पद्धतीने गुरुपत्नीचा भोग घेतला गेला. आणि गुरुपत्नी तारा जयती प्रेग्नंट झाली, गर्भवती झाली. तेव्हा बृहस्पती तर त्रिकालदर्शी आहे, त्यांना सर्व कळलं. त्यांनी चंद्राला बोलवलं आणि जाब विचारला, तरी चंद्राने नकारच दिला. खूप वेळ नकार दिला. काही कसं असतं ना, चोर कसे असतात, तुम्ही त्यांना किती मारलं तरी ते चोरी कबूल करत नाहीत. मग एकदम एकदम 3rd डिग्री दिलं ना, मग ते बरोबर सांगतात की हो असं केलं म्हणून. अशा पद्धतीने खूप वेळा मीटिंग करून सुद्धा चंद्राने ॲक्सेप्ट नाही केलं. मग शेवटी देवतांच्या सगळ्या सभेमध्ये त्यांना स्वीकार करावं लागलं की आता तारा जी गर्भवती आहे ती माझ्यामुळे आहे, तुझ्यामुळे नाही आहे. त्यामुळे ते चंद्राला शाप दिला की तुला ज्या सौंदर्याबद्दल एवढा गर्व आहे, ज्याच्यामुळे तू माझ्या पत्नीला आकर्षित केलंस, ते सौंदर्य नव्हे, तर सौंदर्य असलेला तूच हळूहळू कले नष्ट होशील. म्हणून पूर्णचंद्र जे आहे ते चतुर्दशी, त्रयोदशी, द्वादशी, एकादशी, दशमी करत 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 अमावास्येला अदृश्य झाले. मग ते पण असे ते खूप दुःखी झाले की अरे, मग त्यांना असं सांगितलं गेलं की तू दिंडीवनात जा. आणखीच काय म्हटलं, ह्याला काय म्हणतात, राजयक्ष्मा म्हणतात, म्हणजे क्षयरोग, म्हणजे आपल्या भाषेमध्ये ट्युबरक्युलोसिस. त्यात काय होतं, मनुष्य खंगून नष्ट होऊन जातो, है ना, बारीक होऊन जातो. आम्ही लहानपणी बारीक माणसाला TB म्हणायचो, म्हणजे असं चिडवायचो, TB म्हणून. कोण पण, बाई, पुरुष, शिक्षिका बारीक असली की TB असं म्हणायचं. तर चंद्राला क्षयरोगाचा शाप दिला गेला. चंद्राला पश्चाताप झाला, कृपया क्षमा करा गुरुदेव, क्षमा करा. तर त्यांनी म्हटलं की तू दिंडीर वनात जा आणि सूर्यतीर्थावर स्नान कर, पांडुरंग दर्शन कर, मग सूर्यदर्शन कर, मग तू या शापातनं मुक्त होशील. पण संपूर्ण मुक्त होणार नाहीस, हा शाप पण राहील आणि वरदान पण राहील. तर वरदान काय झालं, नष्ट झालेला सूर्य पुन्हा प्रतिपदा, द्वितीया, तृतीया करत 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 दर्शन द्यायला लागला. चंद्र प्रतिपदा, द्वितीया, तृतीया करत 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 मोठा आणि पौर्णिमा, पूर्णचंद्र, आणि मग पहिला शाप, परत बॅक टू द पेव्हिलियन, परत वरदान, परत शाप, परत वरदान, परत शाप, हे चालूच आहे. म्हणून तुम्ही आम्ही जेव्हा आकाशात बघतो तर आपल्याला कळलं पाहिजे की असं काय, हे व्यभिचाराचं फळ आहे. जो कोणी व्यभिचार करेल त्याची अवश्य अशी अवस्था होईल. तसं आपल्याला आकाशात चंद्रमा जेव्हा बघतो ना, अगदी अमावास्येला आता पोचलाच आहे, एकदम दिसतच नाही आहे, किंवा तो शून्यातून अमावास्येतून पुन्हा हळूहळू मोठा होतो आहे आणि पौर्णिमेला पोचतो आहे आणि पुन्हा नष्ट होतो आहे. आपल्याला कळलं पाहिजे की हे व्यभिचाराचं फळ आहे. तर असं चंद्राला सुद्धा चंद्रभागेमध्ये स्नान केल्यामुळे वरदान प्राप्त झालं आणि पुन्हा नवं जीवन प्राप्त झालं. तरी चंद्रभागा जी आहे ती 4300 फूट उंच भीमाशंकर शिखरातून उगम पावते. चंद्रभागेचं अनंत महात्म्य आहे, अनंत महात्म्य. दुसऱ्या वेळेस बद्रिकाश्रमी जाताना मध्वाचार्य पंढरपुरात आले. त्यांनी भागवत कथा केली या ठिकाणी. त्यांचे शिष्य पद्मनाभ तीर्थ यांनी स्थापन केलेला उत्तरादी मठ इथे आहे. त्यात त्यांनी 4 महिने वास्तव्य केलं आणि दररोज विठ्ठल दर्शन केलं. त्यांचे शिष्य नरहरी आचार्य, नरहरी तीर्थ आणि वेदनिधी तीर्थ, सत्यध्यान निधी तीर्थ असे अनेक तीर्थ शिष्य त्यांचे इथे आले, त्यांनी वास्तव्य केलेलं आहे. वल्लभाचार्य अनेक दिवस होऊनही विठ्ठलाचे दर्शन झाले नाही. चंद्रभागा भरलेली होती. एक दिवस वल्लभाचार्यांनी शिष्यांना म्हटलं, जा बोट घेऊन या. तेव्हा त्यांनी एक भव्य दिव्य मनुष्य येताना पाहिलात. त्याच्या हातात दंड होता. नदीच्या जलावरून तो चालत येत होता. तेव्हा वल्लभाचार्य पळत पळत इथे आले. त्यांनी दर्शन घेतलं विठ्ठलाचं, त्याची पूजा केली. विठ्ठल म्हणाले, तुम्ही विवाह करा. तुमचा संप्रदाय जो आहे तो अतिशय चांगली कीर्ती प्राप्त करेल. म्हणून त्यांनी महालक्ष्मी नावाच्या देवीशी म्हणजे स्त्रीशी लग्न केलं आणि गोकुलनाथ विठ्ठलनाथ असे 2 महान संत पुत्र त्यांना प्राप्त झाले. त्यांनी या ठिकाणी भागवत कथा केली आहे. कोणी? वल्लभाचार्यांनी. वल्लभाचार्यांनी भारतामध्ये 84 ठिकाणी बसून 7 दिवस कथा केली आहे. तर ज्या ठिकाणी त्यांनी बसून कथा केली 7 दिवस त्याला बैठक म्हणतात. वल्लभाचार्य बैठक, महाप्रभूजी की बैठक म्हणतात. त्याच्यातली एक बैठक इथे आहे. तर त्यांनी इथे पण 7 दिवस भागवत कथा केली आहे. निंबरकाचार्य
यांनी पण पंढरपूरला भेट दिली आहे. निंबार्काचार्य जे आहेत ना ते सनत कुमार होते ना, 4 सनक, सनातन, सनंदन, सनत कुमार, हे 4 कुमार जे होते ते शंकराचे पण अग्रज आहेत, शंकराचे मोठे भाऊ आहेत. त्यांचे शिष्य जे आहेत ते निंबार्काचार्य आहेत. आणि वृंदावनमध्ये एक स्थान आहे निमगाव म्हणून, त्या ठिकाणी त्यांचा संबंध झालेला आहे, म्हणजे भेट झालेली आहे, दर्शन झालेलं आहे. आणि त्यांनी सनत कुमार संहिता त्यांना दिली निंबार्काचार्यांना आणि सांगितलं प्रचार करायच्या आधारावरती. तर ते निंबार्काचार्य म्हणजे आपले जे वृंदावनातले आहे ना बांके बिहारी मंदिर किंवा अनेक मंदिर आहेत, सगळे निंबार्काचार्याचे फॉलोअर्स आहेत सगळे त्या संप्रदायाचे. तर आजही पंढरपुरामध्ये तांबड्या मारुती समोर निंबार्क मठ आहे. तो मंदिर जे आहे ना तिकडे त्या साईडला निंबार्क मठ आहे, व्यास मठ पण आहे. त्याच्यानंतर त्यांनी इथे असताना दररोज चंद्रभागा स्नान केलं. त्यानंतर शंकराचार्य पण आलेले आहेत पंढरपुरामध्ये आणि त्यांनी रंगाष्टकम हे रचलेलं आहे. शंकराचार्याने एकूण 8 अष्टकं लिहिली आहेत. जगन्नाथ अष्टकम, गंगा अष्टकम, असे अनेक अष्टक. त्यात एक अष्टक आहे पांडुरंगाष्टकम, फार सुंदर. तर ते म्हणतात की पंढरपूर जे कमरेवरती हात ठेवून उभे आहेत, पंढरपूरचे भगवंत, त्याचा अर्थ असा आहे की जो भवसागर अनंत जीवांना अनेक करोडो वर्ष जन्म आणि मृत्यूच्या सागरामध्ये डुबवत आहे, तो भवसागर विठ्ठलाला पाहिल्यावरती कमरे इतकाच होतो आणि आपण त्यातून पार करू शकतो. आणि त्याच्याही पुढे असं म्हटलेलं आहे की वत्सपदम, की तो भवसागर जो आहे तो एका गायीच्या बछड्याच्या खुरामध्ये मावेल तेवढंच बनतो आणि आपण तो त्याला लांघून जाऊ शकतो. तर हे शंकराचार्य त्यांनी इथे पण निवास केलेला आहे. मग लक्ष्मणाचे अवतार, श्री संप्रदायाचे प्रवर्तक रामानुजाचार्य, दक्षिण भारतामध्ये त्यांचा प्रचार आहे खूप. राजा विष्णुवर्धन या जैन राजाला त्यांनी इथे दीक्षा दिली पंढरपुरामध्ये आणि विठ्ठलाचे महात्म्य वाढवले आणि प्रचार केला. संत नामदेवजी महाराज की जय हो. त्यांचा जन्म पंढरपूर झाला. त्यांच्या आईचं नाव गुणाई आणि वडिलांचं नाव दामाजी. आषाढ महिन्यामध्ये, आता हा शुद्ध पक्ष आहे ना, एकादशी झाली, कृष्ण पक्षामध्ये त्रयोदशीमध्ये 1272 साली त्यांचा जन्म पंढरपुरात झाला नामदेवांचा. तर ते एवढं सांगायचे, आता त्यांची खूप मोठी कथा आहे पण ते एवढं सांगायचे, मोठी इम्पॉर्टंट गोष्ट, की मला वैकुंठामध्ये जायची इच्छा नाही, भगवंता मला वैकुंठामध्ये जायची इच्छा नाही आहे, मला भक्तांच्या चरणाची रज प्राप्त करायची, धूळ प्राप्त करायची. असं त्यांनी विठ्ठलाच्या मंदिरासमोर उभं राहून सांगितलं देवाला, की देवा मला वैकुंठ नको, मला तुझे भक्त जे येतात ना हजारो संख्येने, त्यांच्या चरणाची धूळ प्राप्त व्हावी अशी माझी इच्छा आहे. तर त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या डोळ्यासमोर पांडुरंगाच्या मंदिराची पायरी दुभंगली, त्याच्यामध्ये मोठी गुफा तयार झाली आणि त्यामध्ये धडाधड 14 लोकांनी उड्या मारल्या. ते कोण कोण? स्वतः नामदेव, त्यांची शिष्या का त्यांची कोण होती? जनाबाई, त्यांची शिष्या होती जनाबाई. मग आई वडील दामाजी आणि गुणाई, नामदेवाची पत्नी, 4 पुत्र, आपण मोजूया नंतर, तीन काय म्हणतात त्याला, म्हणजे 3 मुली आणि 3 मुलींचे समधी, 3 इन-लॉज, आणि एक मुलगी आणि 1 बहीण, अशा एकंदरीत 14 लोकांनी त्यात उड्या मारल्या. आणि त्या उड्या मारल्यानंतर ती पायरी बंद झाली. म्हणजे सगळ्यांच्या डोळ्यादेखत त्यांनी इथे जिवंत समाधी घेतली आणि तिथे अजूनही नामदेव पायरी म्हणून प्रसिद्ध आहे. आता तिकडे कोण लोक चढत नाहीत, असं बाजूने जातात, पण पूर्वीच्या काळामध्ये ती पायरीवरून लोक जायचे आणि तिकडे पायरी भंगून नामदेवांनी आपल्या सगळ्या शिष्य, आई वडील सगळ्यांसमोर त्यांनी उडी मारली त्यामध्ये आणि जिवंत समाधी घेतली. असे नामदेव महाराज जे आहेत ना ते अतिशय प्रचंड महान भक्त होते. त्यांनी पंजाबमध्ये प्रचार केलेला आहे. त्यांचे हिंदीमध्ये पण अभंग आहेत. त्यांचा प्रचार तिकडे नांदेडला पण खूप प्रसिद्ध आहे. ते शिखांचं मोठं काय म्हणतात त्याला केंद्र आहे, गुरु मोठं गुरुस्थान आहे त्यांचं. तिकडे नामदेवांचा प्रचार आहे. नामदेव शिंपी होते व्यवसायाने आणि ते भगवंताचं माप घ्यायला त्यांना बोलवायचे, पण ते शिंपी म्हणजे शूद्र ना,
तर त्यांना ते डोळ्यात पट्टी बांधून आत न्यायचे आणि ते माप घ्यायचे आणि ते कपडे बनवायचे आणि विठ्ठल गंमत करायचे. ते छोटे व्हायचे, ते कपडे ढिले व्हायचे. मग ते म्हणायचे कसा शिंपू तू, लोक त्यांना खूप ओरडायचे. तुला आत एवढं माप द्यायला घेतलं तर तू माप बरोबर घेत नाही, कधी ढिलं करतो. तर ते परत ते कमी करायचे आणि कमी करून परत आले की विठ्ठल वाढायचे. ते एकदम तंग व्हायचं, ते बटणच लागायचे नाहीत. असे विठ्ठल त्यांच्याशी लीला करायचे. तर नामदेवाशी लहानपणापासून भगवंताने खूप लीला केली आहेत विठ्ठलाने. तसे नामदेव इथे आले आणि त्यांनी इथे समाधी घेतली. आणि इकडे एक सुंदर कथा आहे, ते खूप कथा आहेत. काल मी इथे एकादशीला चंद्रभागेत आंघोळ करायला गेलो होतो. तर इथे मी पोचू शकलो नाही गर्दीमुळे, म्हणून त्यांनी मला एक ठिकाण आहे इथे विष्णुपद नावाचं. विष्णुपदी म्हणजे आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी या 2 दिवसांमध्ये भगवंत वृंदावन भाव धारण करतात, गोपवेश धारण करतात, गोपाळ बनतात आणि गौचारण करतात. तर एकादशीच्या दिवशी भगवंत गोपाळ म्हणून बनवून गाई वासरं घेऊन त्या ठिकाणी गेले. म्हणजे आपला जो कॅम्प आहे ना, पत्राशेड आहे ना, तिकडून पुढे जायचं 1 किलोमीटर, गोपाळपूर आहे ते. गोपाळपूर एकदम चालत पण 10 मिनटं अंतर आहे आपल्या कॅम्पच्या तिकडून त्या साईडला. आपण इथे येतो ना, तर त्या बाजूला गेलं की तिकडे पंढरपूर स्टेशन पण आहे आणि तिकडून 15 मिनटात ते गोपाळपूर गाव येतं. तर त्या गावी भगवंत गाय चरायला गाई घेऊन गेले आणि तिकडे एक मोठी शिळा आहे विष्णुपदी नावाची. त्या शिळेवरती भगवंताची चरणचिन्ह आहेत, राधाचे चरणचिन्ह आहे, गायींची खुरं आहेत आणि दगडामध्ये वाट्या आणि ताटवाट्या पण त्याच्यामध्ये आहेत आणि खूप गायींची खुरं आहेत. तर असं म्हणतात की त्यांनी ज्या भावनेने तिथे गौचारण केलं त्या भावनेमुळे ती शिळा विरघळली त्यांच्या स्पर्शामुळे. असंच एक स्थान तिथे काम्य मनामध्ये आहे, त्याचं नाव आहे भोजन थाली. त्या भोजन थालीमध्ये पण असेच ताटवाट्या बनलेल्या आहेत आणि तिकडे भगवंतांनी आपल्या सवंगड्यासमोर बसून भोजन केलेलं आहे. तर इथे पण विष्णुपदीमध्ये भगवंत त्यांचे गोपाळ सवंगडी, गाई, वासरं बसून सर्वांनी भोजन केलेलं आहे. असं ते स्थान तिथे विष्णुपद आहे. त्याच स्थानी, त्याच ठिकाणी जनाबाईला ते सोन्याचं पदक म्हणजे ती चेन चोरी केली म्हणून आपण गायलं ना काल भजन, ते म्हणून तिकडे त्यांना सुळी देण्याकरता म्हणून तिथे त्याच्याच किनारी, चंद्रभागेच्या किनारी विष्णुपदीच्या जवळ ठरलं की ते तिला चढवायचं सुळीवरती म्हणून. पण तिने ते भजन गायलं ना की धावत ये लव करी विठ्ठला. तर त्यांनी काय केलं, त्यांची छोटी गोष्ट अशी आहे की ह्या गावी जनाबाई पण होती, ती नामदेवांची शिष्य आहे. तर ती इतकी महान भक्त होती, पण ती इतकी गरीब आणि इतकी सिंपल सामान्य स्त्री होती की कोणालाही माहीत नव्हतं की इतकी महान भक्त आहे. तिला घरून खूप त्रास होता, त्याच्या नवऱ्याकडून किंवा सासऱ्याकडून तिला खूप कष्ट व्हायचे, घरामध्ये खूप काम द्यायचे तिला. तर स्वतः भगवंत दररोज, विठ्ठल भगवंत दररोज येऊन तिच्या घरी सामान्य काम करायचे. म्हणजे ते जातं दळायचे बसून एकत्र. मग ती कधी म्हैस धुवायची तेव्हा हे कपडे धुवायचे, तर हे कपडे व्हायचे तेव्हा ती म्हैस धुवायची. ते कधी लादी पुसायची तर भगवंत कधी झाडू मारायचे. असं घरातली सर्व कामं आहेत ना आपली रोजची कामं, ते करण्याकरता भगवंत रोज तिच्याकडे यायचे. असं खूप दिवस चाललं. पण कोणालाही जनाबाई कोण होती आणि त्याची महिमा काय होती ते माहीत नव्हतं. एकदा भगवंताला वाटलं की माझी एवढी प्रिय आणि इतकी महान भक्त आहे हे कोणालाच माहीत नाही. तर मला माझी अशी इच्छा आहे की ते सगळ्याला कळलं पाहिजे की ही माझी महान भक्त आहे म्हणून. म्हणून एकदा भगवंत जेव्हा तिच्या घरी काम करायला आले, ते काम सगळं केलं आणि मुद्दाम गळ्यातली माळ काढली आणि खिडकीत ठेवून गेले. म्हणजे काय दाखवलं भगवंताने की मी काम करताना ती माळ काढली खिडकीमध्ये, विसरून गेलो, परत नाही घातली. आणि तेव्हा मंदिरामध्ये हाहाकार झाला की भगवंताच्या गळ्यातलं पदक चोरीला गेलं. भगवंताच्या गळ्यातलं पदक, माळ जी आहे ती चोरीला गेली. आणि कसं माहिती ना, पूर्वीच्या काळामध्ये सगळं छोटं छोटं होतं, गाव छोटं, सगळं छोटं होतं. एकदम सगळ्या गावात ती बातमी पसरली, चोरी झाली. लगेच सैनिक दौडले गेले आणि घराघरात जाऊन सगळ्यांनी झडती घेतली. तर नेमकी हिच्या घरामध्ये खिडकी ठेवलेली ती माळ सापडली. लगेच राजाकडे ती कंप्लेंट केली. आणि त्या काळामध्ये ना कसं ना, असं आपलं कसं कोर्ट केस 10 वर्ष 15 वर्ष 50 वर्ष ते माणसं पण मरून जातात म्हणजे गुन्हेगार.
तरी केसचा निकाल लागत नाही. त्या काळात कसं, राजाकडे गाराणं गेलं की लगेच दुसऱ्या दिवशी सुळेवर चढवायचं किंवा तोफेच्या तोंडी द्यायचं किंवा कडेलोट करायचा, असं म्हणजे ऑन द स्पॉट, नो वेस्ट ऑफ टाईम, सुपरफास्ट कोर्ट. त्याला प्रस्तुत केलं गेलं कैद करून. राजा बोलेला सुळेवर चढवा. ती जागा निश्चित केली गेली, विष्णुपदीच्या जवळची किनारी. आणि सुळे म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? म्हणजे असा तोकदार भाला असतो, तो असा उभा करतात आणि जिला चढवायचं सुळीवरती किंवा ज्याला चढवायचं आहे त्याला सक्तीने ना, पुली असं ना, पुली त्या दोरीत लटकवायचं असं वरती आणि वरून सोडायचं. तर ती सुळी जी आहे ती गुदाद्वारात प्रवेश करते खालून, आणि खालून प्रवेश करून ती फाडत फाडत डोक्यातनं बाहेर निघते आणि तो बाई किंवा पुरुष मरून जातो. असं तिला वर लटकवून ठेवलेलं आहे. आणि तो आता ती वेळ येईल तेव्हा तिला सोडणार खाली त्या अणकुचीदार सुळीवरती. तर तेव्हा ती म्हणते, विठ्ठला धावत ये लव करी, मला मरणाची भीती नाही, मला खात्री आहे की जेव्हा मरेल तेव्हा मी वैकुंठातच जाईन, तुलाच भेटेन. परंतु लोकांना कळलं पाहिजे की खरा चोर कोण होता. आणि ती पण मला काळजी नाही आहे, पण मला एकच काळजी आहे की मी जर अशी मारली गेली किंवा माझा वध झाला तर लोकांचा भक्तीवरचा विश्वास उडेल की बघा, भक्त म्हणून अशी चोरी करतात, आम्ही कशाला भक्ती करू अशी. तर लोक तुमच्या भक्तीच्या मार्गातून परावृत्त होतील. म्हणून तुम्ही या आणि लोकांना दाखवा की मी चोर नाही आहे, मी पदकाची चोरी केलेली नाही आहे, अशी तिने प्रार्थना केली. आणि जेव्हा वेळ आली तिला सुळीवर चढवायची तेव्हा ते सुळी स्वतः भगवंत प्रकट झाले. त्या सुळीमध्ये स्वतः विठ्ठल, ती सुळी आहे ना, आणि ती सुळी ती विठ्ठल बनले, स्वतः प्रकट झाले तिथे. तेव्हा सगळे राजा पण त्याच्या पाया पडले. एका ठिकाणी असं वर्णन आहे की त्या सुळीचं पाणी झालं, मी ते वाहून गेली पाणी बनून. पण मी जे वाचलं आहे त्यामध्ये असं वर्णन वाचलं आहे मी की स्वतः विठ्ठल प्रकट झाले आणि विठ्ठलने सांगितलं की मीच मुद्दामून तिच्या घरात माझ्या गळ्यातली माळा खिडकीत ठेवून आलो होतो. तर जनाबाई चोर नाही. सर्वांना गोळा करून भगवंतांनी स्वतः सिद्ध केलं. तेव्हा राजाने पण जनाबाईची माफी मागितली, नमस्कार केला आणि ते पूर्ण घर जे आहे ते तिला दान देऊन टाकलं, ज्या ठिकाणी तिला सोळी देणार होते. आजही ते जनाबाईचं घर म्हणून प्रसिद्ध आहे. तिकडे जातं पण आहे, जिथे भगवंतांनी मिळून जातं दळलेलं आहे. आणि तिकडे म्हणजे पार करून पुढे जाल ना, मेन रोडला जाल, 10-5 मिनिटाचा रस्ता आहे नदीकडून रस्त्याकडे, जो रस्ता आपल्याला पंढरपुरात घेऊन जातो. तिकडे मोठं भव्य मंदिर आहे जनाबाईचं. तिकडे ते पण त्याचं घर आहे असं म्हणतात, पण तिकडे खूप देवांची मंदिरं आहेत. तसं जनाबाईचं पण हे स्थान आहे, ज्या ठिकाणी जनाबाईने अतिशय सुंदर आणि यकश्चित स्वरूपामध्ये नम्रतेने भगवंताबरोबर लीला केल्या. भगवंताने पण त्याच्याबरोबर लीला केल्या. त्याचबरोबर इथे एक मंदिराजवळ एक स्थान आहे, त्याचं नाव आहे ताकपिठे विठोबा. ते केवळ 250 फूट आहे मंदिरापासून, अगदी जवळ आहे, मंदिराजवळच आहे. पण ते आता पण जाऊ शकत नाही, म्हणजे गर्दी एवढी असते ना की तिथेही गर्दी असते, त्या मार्गावर पण गर्दी असते. त्यामुळे पूर्वी लोक काय करायचे, ज्यांना विठोबा नाही बघू शकत ते तिकडे जायचे ताकपिठेकडे. अगदी एकादशीला पण जाऊ शकत होते. आता तिकडेही प्रचंड गर्दी असते, त्यामुळे तिथेही लोक जाऊ शकत नाही. त्या गर्दीत त्या गल्लीपर्यंत, त्या विठोबापर्यंत पण पोचू शकत नाही. तर रमाबाई नावाची एक व्यक्ती, बाई होती, ती पैठणची होती. आणि एकनाथ स्वामी होते ना आपले, एकनाथ स्वामी महाराज, एका जनार्दनी, ते एकनाथ महाराजांची ती शिष्या होती. ती पांडुरंग भक्त होती. तर ती काही दिवसानंतर पंढरपूरला शिफ्ट झाली आणि आज जे मंदिर आहे तिथे राहायला लागली. आणि तिकडून ती दररोज तिकडून आपल्या घरून दररोज ताकपीठ नावाचा पदार्थ बनवून, ताकामध्ये पीठ टाकून काहीतरी बनवतात पदार्थ, तो पदार्थ बनवून रोज विठ्ठलाला नैवेद्याला घेऊन जायची. आणि विठ्ठलाला ते खूप आवडायचं ताकपीठ. एकदा रमाबाई आजारी पडल्या आणि त्या अनेक दिवस जाऊ शकल्या नाहीत, उठू पण शकल्या नाहीत, पण ताकपीठ बनवू नाही शकल्या. तर भगवंत विठ्ठल आणि रखुमाबाई, रुक्मिणीच्या घरी आले एक दिवशी आणि म्हणाले, मला ताकपीठ खूप दिवस मिळालं नाही, मला खूप आठवण होते ताकपीठाची, मला ताकपीठ बनवून दे. तर तिने आजारी असताना पण ताकपीठ बनवून दिलं. आणि विठ्ठल तिकडेच राहिले, त्यामुळे तू बरं होईपर्यंत मी इथेच राहतो, तू इकडेच मला बनवून दे, तिथे यायचं कष्ट करू नकोस.
तर ती आजारी आहे तरी ताकपीठ बनवत आहे आणि रुक्मिणी विठ्ठल तिकडेच राहून ताकपीठ रोज खात आहेत आणि काय म्हणतायत, आणखी दे आणखी दे. असं म्हणून खूप दिवस त्यांनी ताकपीठ खाल्लं आणि काही दिवसांनी रमाबाई बरी झाली. तर विठ्ठल जाऊ लागले. तर रमाबाई म्हणाली, तुम्ही इथेच राहा, आता तुम्ही माझ्या घरी राहून मला अशी एक सवय लावली आहे की मला आता अशी इच्छा नाही की तुम्ही माझं घर सोडून जावं. म्हणून विठ्ठल भगवंत रुक्मिणीला घेऊन तिथे राहिले. ते म्हणाले, तू जर गेलात तर मी ताबडतोब मरून जाईन, प्राणत्याग करेन. म्हणून तिच्या प्रेमापोटी विठ्ठल तिकडेच राहिले आणि म्हणून त्या विठोबाला नाव पडलं ताकपीठे विठोबा. आजही त्यांना ते ताकपीठ तिथे नैवेद्य लावतात. ज्यांना विठोबा दर्शन करता येत नाही ते इथे दर्शन करतात. तसं हे रमाबाईचं ताकपीठा विठोबा फार सुंदर मंदिर आहे. आणि एक व्यास तीर्थ आहे जे अगदी चंद्रभागेसमोर मंदिरासमोर एक अंबिका मंदिर आहे. हे कसं आहे ना, आपण जेव्हा इथे येतो तेव्हा खूप प्रचंड गर्दी असते. इथे खूप खूप स्थानं आहेत. आपण इथे काय संकल्प करून जावा की आपण सेवेकरता आलो, सेवा केली, दर्शन करू शकलो नाही, आपण पुन्हा यायचं, वेगळ्या वेळी यायचं, जेव्हा गर्दी नसते, एकादशी नसते, अशा वेगळी वेळ बघून यायचं. आता असं आहे की शनिवार रविवारी पण कुठच्या इथे येऊ नये, एवढी गर्दी असते इथे. तर त्या वीकडेजमध्ये कधी आपल्याला वेळ मिळेल तेव्हा, जेव्हा एकादशी नसेल, जेव्हा आणखीन काय उत्सव नसतील, प्रमुख उत्सव जन्माष्टमी किंवा असं काय नसेल, अशा ऑड टाईममध्ये इथे यायचं आणि हे सगळं स्थान आपण दर्शन करायचं. तर त्या अंबिका मंदिराशेजारी व्यासदेवांची ध्यानस्थली आहे. त्या मंदिरामध्ये व्यासदेव ध्यानस्थ मुद्रेमध्ये बसलेले आहेत. त्याच्या हातामध्ये टाक आहे, कारण त्यांनी काय केलं आहे, काय सेवा केली व्यासदेवांनी, सर्व वेद लिहून काढले त्यांनी. जे पूर्वी श्रुतीरूपात होते ते सर्व वेद त्यांनी लिहिले आणि त्यामुळे आपल्याला सगळं अवेलेबल आहे. महाभारत आणि वेद आणि पुराण आणि उपनिषद हे का आपल्याला अवेलेबल आहे, कारण त्यांनी ते सगळं शास्त्र लिहून काढलं आपल्याकरता, आपल्याला पुन्हा वाचता यावं, आपल्याला आठवण राहावी, उजळणी करता यावी म्हणून त्यांनी ते लिहिलं. तर त्यांची ती मुद्रा आहे, ते टाक घेऊन लिहित आहेत, आपल्या सेवेमध्ये आहेत. तर असं म्हटलेलं आहे की इथे जाऊन, या मंदिरात जाऊन आपण जर भगवंताचं ध्यान केलं तर आपल्याला बुद्धी, ज्ञान आणि सौख्य प्राप्त होतं. आणि या ठिकाणी गुरुपौर्णिमेला खूप मोठा उत्सव असतो. म्हणजे कधी 29 जुलैला त्या मंदिरामध्ये खूप मोठा उत्सव असतो आणि ज्येष्ठ मासामध्ये पहिले 10 दिवस सगळ्या ब्राह्मणांना भोजन प्राप्त होतं. तर जेव्हा भगवंत, मी तुम्हाला काय म्हटलं होतं की 2 लीला आहेत, या 2 लीलेमध्ये भगवंत इथे आले आहेत वेगवेगळ्या युगामध्ये. एका युगामध्ये जेव्हा उद्धवाने मीटिंग घडवली राधाराणी गोपींची द्वारकेमध्ये रुक्मिणीच्या महालात, तेव्हा राधाराणीला एकांतामध्ये भेटताना बघून रुक्मिणी रागावली आणि ती इथे आली. तर तेव्हा ते राधाराणीला वगैरे भेटून जेव्हा परत आले तेव्हा ते पुंडलिकाला भेटले. ती एक कथा आहे. दुसरी कथा अशी आहे की अगदी ही जी अवस्था भगवंताची ती विवाहित अवस्था आहे, म्हणजे बऱ्या प्रकारची वय झालेली अवस्था आहे. पण वृंदावनामध्ये धेनुकासुराला जेव्हा भगवंतांनी मारलं तेव्हा भगवंत केवळ 7 वर्षाचे होते, 5-6-7 वर्षाचे होते. तर असंही वर्णन आलेलं आहे की धेनुकासुराला मारून, म्हणजे एक राक्षस होता, गाढवाच्या रूपात होता धेनुक म्हणजे गाढव, त्या रूपात होता आणि त्यांनी खूप हाहाकार माजला होता वृंदावनमध्ये. तर भगवंतांनी बलरामांनी त्याचा वध केला. तर तो वध केल्यानंतर कृष्ण इथे आले पुंडलिकाला भेटायला. अशा 2 प्रकारे भगवंत इथे आलेत. तर अशा 2 लीलांमध्ये भगवंतांनी इथे प्रवेश केलेला आहे आणि ही लीला केलेली आहे. भगवंत एकादशीला गोपभावात येतात दरवेळी. म्हणजे आषाढी आणि कार्तिकी एकादशीला ते गोपवेश धारण करून गोपाळ बनतात. एरवी ते द्वारकाधीश असतात, ऐश्वर्य संपन्न. तर जेव्हा ते एकादशीला गोपवेश धारण करतात, गोपाळ बनतात आणि गौचारण करतात, तेव्हा ते तिकडे जाऊन आपल्या सवंगड्यासोबत भोजन करतात. म्हणून ते विष्णुपती स्थान जे आहे ते एकादशीचं खूप त्याचं महत्त्व आहे. कारण ते गौचारण कधी करणार, गोपवेश धारण केल्यावरती, आणि ते कधी करतात, एकादशीला 2 वर्षातना. तर त्या दिवशी ते तिकडे जाऊन लीला करतात. तर त्या दिवशी तिकडे जाऊन दर्शन घेतलं पाहिजे भगवंताचं, असं महात्म्य आहे त्या पदाचं. हां, तुम्ही काय सांगत होतो, तर जेव्हा भगवंत तिथे एकादशीला गोपाळ वेश धारण करून गौचारण करून बसले होते लीला करत तिथे, तर नारद मी त्यांना बघायला तिकडे आले. तर म्हणून
त्या विष्णुपदीच्या काही 50 फूटच्या अंतरावरती एक पाण्यामध्ये मंदिर आहे. ते नारद मुनीचं मंदिर आहे. आणि ते पाण्यामध्ये मंदिर जे आहे ते वर्षभरामध्ये अर्धा वेळ पाण्यात पूर्ण बुडलेलं असतं आणि अर्धा वेळ दर्शन होतं. तर लोक आपल्याला बोटींना घेऊन ते जातात. तिथे आपण तिथे बोटीत दर्शन करू शकतो. तिथे ध्यानस्थ बसलेली नारदांची मूर्ती आहे त्या पाण्यामध्ये. आम्ही बघितली ती मूर्ती जाऊन. पण वर्षभरामध्ये खूप काळ ते पाण्यात असतं. तर जेव्हा धेनुकासुराला मारून म्हणजे बलरामांनी मारलं आणि त्यानंतर भगवंत जेव्हा इथे यायला निघाले तेव्हा यमुना भगवंताला म्हणाले की तुमच्या विना मी कशी राहू. तर भगवंत म्हणाले तू पण ये माझ्याबरोबर. तर ती नदी जी यमुना आहे ती पुष्पावती नदी बनवून इथे प्रकट झाली विष्णुपदीला. तर जे विष्णुपदी स्थान आहे तिकडे पुष्पावती आणि चंद्रभागेचा संगम आहे आणि त्याला म्हणतात संगम तीर्थ. तिकडे ते विष्णुपदी आहे. तिकडे एका ठिकाणी पुष्पावती येते. कारण तिने यमुनेने काय केलं, जेव्हा भगवंत इथे आले आणि लीला केली तेव्हा पुष्प घेऊन तिने भगवंताची सेवा केली. आणि त्याच संगम तीर्थावरती विष्णू भगवंताने एकेकाळी संगमासूर नावाच्या राक्षसाचा वध केला म्हणून त्याचं नाव संगम तीर्थ आहे. असे अनेक 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 लीला या ठिकाणी आहेत. आणि भगवंताची जे स्थान आहे, भगवंताचं धाम जे आहे त्याचे अनंत लीला आहेत. आणि जितक्या आपण शोधत जाऊ तितक्या अधिकाधिक त्या लीला आपल्याला सापडत जातात, ऐकायला मिळतात. तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन तिथे लाईन लावली नाही दर्शनाला. पण धामामध्ये प्रवेश जो आहे ना तो सेवेच्या माध्यमातून होतो, केवळ लाईन लावून नाही होत. ते सेवा केल्याशिवाय भगवंताची कृपा प्राप्त होत नाही. आपण म्हणतो ना की ते विजा प्राप्त होत नाही, विजा. तर ते सेवा करणं, तर तुम्ही केलीत त्याच्या परिणाम म्हणा किंवा आशीर्वाद म्हणा, तुम्ही पुन्हा इथे यायचं आपल्या कुटुंबाला घेऊन. कधी कधी आम्ही पण यात्रा काढतो तेव्हा पण तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि इथे तुम्ही 7 दिवस जरी घातले ना तरी इकडची स्थानं पूर्ण होणार नाहीत. कारण ते बिंदू तीर्थ आहे ना तिकडे किती स्थानं आहेत, जवळजवळ 15-20 स्थानं तिकडेच आहेत. हे अंबिका मंदिर आहे, इकडे नरसिंहाचं मंदिर आहे, ते वामनदेवाचं मंदिर आहे, इथे विष्णूचं मंदिर आहे, इथे काळभैरवाचं मंदिर आहे, इथे रक्षकाचं मंदिर आहे, तिकडे आणखीन 2 संगम आहेत, चंद्रभागा आणि आणखीन नदीचा. अशा खूप नद्या या ठिकाणी आहेत. चंद्रभागा फक्त नाही आहे, चंद्रभागा मोठी नदी आहे. पण अनेक छोट्या नद्या इथे प्रवाहित आहेत आणि त्या चंद्रभागाला येऊन मिळतात आणि संगम निर्माण करतात, पवित्र स्थान निर्माण करतात. आणि मी तुम्हाला सांगितलं आहे ना की चंद्रभागेच्या काठी दगड बनून राहावं म्हणून अनेक संत तपस्या करतात आणि भगवंताला विनंती करतात की आम्हाला इथे चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये दगड गोटे बनवा. म्हणून आजही चंद्रभागेच्या किनाऱ्यामध्ये जी वाळू आहे तिथे दगड आहेत ना, ते काय गोल जे असतात ते सर्व साधू आहेत, ऋषीमुनी आहेत, जे आपल्याला स्वतःला दगड म्हणून इथे राहण्यामध्ये धन्य मानतात. अशी ही भूमी आहे जी चंद्रभागेच्या स्पर्शाने, पुंडलिकाच्या अस्तित्वाने आणि अनंत भक्तांच्या आगमनाने आणि वास्तव्यामुळे पुनीत झालेली आहे. आणि सर्वात शिरोमणी भगवंताचं अस्तित्व आहे इथे. पांडुरंग स्वतः इथे विटेवरती उभे, कमरेवरती हात ठेवून आणि सर्व लोकांच्या भवसागराला अतिशय छोटा बनवून सगळ्यांना मुक्ती देत आहेत. आपण त्या पांडुरंगाच्या चरणी वंदन करूया आणि प्रार्थना करूया. काय प्रार्थना करायची? तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास. मुखी तुझे नाम, मुखी तुझे नाम. तुझे रूप चित्ती राहो. पांडुरंग 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 पांडुरंग. पंढरीनाथ महाराज की, विठ्ठल भगवान की, रखमाबाई की, पुंडलिक महाराज की, चंद्रभागा नदी की. जय जय श्री राधे श्याम. थैंक यू वेरी मच. हरे कृष्णा.